मायनस परत dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस, आपण इथं सेपरेट करून घेतलं तरी चालेल किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालेल, ते आपल्याला पुढे सेपरेट करावं लागेल. आता मल्टिपल मध्ये होता हा इथे येईल डिव्हिजनला साइन एक्स. आता इथे काय करू आपण डिनॉमिनेटर दोन्ही टर्मचा सेपरेट करू, मायनस वाय कॉस ऑफ एक्स डिवायडेड बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स. आता काय करायचं तर dy बाय dx याला आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला y व्हेरिएबल वाली टर्म काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल y cos of x divided by 2 plus sin of x is equals to minus cos of x divided by 2 plus sin of x. आता जर पाहिलं तर हा माझ्याकडे फॉर्म्युला हा फॉर्मॅट dy बाय dx प्लस py इज इक्वल्स टू q या फॉर्म मध्ये मला इक्वेशन मिळालं. मग आता याच्यात मी काय करतो, पहिले e टू द पॉवर p dx इंटिग्रेटिंग फॅक्टर मला काढायचं आहे. मग इथे काय भेटेल मला p काय माझं इथे कम्पेअर जर केलं मी तर मला इथे p ची व्हॅल्यू भेटते p इज इक्वल्स टू कॉस ऑफ x डिवाइडेड बाय 2 प्लस साइन ऑफ x. मग जर इंटिग्रेट केलं मी इंटिग्रेट p विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ cos x डिवाइडेड बाय 2 प्लस साइन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx. हा खाली भेटतो माझ्याकडे f ऑफ x आहे आणि डिनॉमिनेटरला f ऑफ x आहे आणि न्यूमरेटरला ज्यावेळेस f डॅश ऑफ x अवेलेबल असेल म्हणजे 2 प्लस साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय होते सिंपल cos x 2 तर 0 होऊन जाणार आहे. अशा वेळेस इंटिग्रेशन काय असतं लॉग ऑफ f ऑफ x. आता ते f ऑफ x काय माझ्याकडे 2 प्लस साइन ऑफ x म्हणजे थोडक्यात इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल e टू द पॉवर लॉग ऑफ हा काय होता 2 प्लस साइन ऑफ x. परत हा काय होईल आता 2 टू द पॉवर साइन ऑफ x खाली येईल, ठीक आहे. आणि लॉग ऑफ e आता बेस काय असतो लॉगचा दरवेळेसचा e म्हणजे लॉग ऑफ e टू द बेस इज 1 इंटू हा 2 प्लस साइन ऑफ x, ठीक आहे. आपल्याला सोल्युशन माहिती आहे, सोल्युशन काय आता y इंटिग्रेटिंग फॅक्टर y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय माहिती आता 2 प्लस साइन ऑफ x इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ. आता पुढच्या वेळेस काय करतो आपण q घेतो. आता q काय माझ्याकडे इथे या ठिकाणी मायनस कॉस ऑफ x डिवायडेड बाय 2 प्लस साइन ऑफ x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर 2 साइन ऑफ x इंटू dx. न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम टर्म कॅन्सल होऊन जातील. y 2 प्लस साइन ऑफ x इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आता इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx प्लस c राहील. आता कॉस ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेशन काय असतो साइन ऑफ x दॅट इज y 2 प्लस साइन ऑफ x इज इक्वल्स टू मायनस ॲज इट इज साइन ऑफ x प्लस त्यांनी कंडिशन मला सांगितली होती, पहिली कंडिशन होती y ऑफ 0 इज इक्वल्स टू 1. y ऑफ 0 इज इक्वल्स टू 1 कंडिशन सांगितलेली म्हणजे y मध्ये व्हेरिएबल x जेव्हा 0 असेल त्यावेळेस y ची व्हॅल्यू काय होणार आहे 1. y1 2 प्लस साइन 0 इज 0 इज इक्वल्स टू मायनस साइन 0 प्लस c म्हणजे थोडक्यात किती भेटेल 2 इज इक्वल्स टू c म्हणजे इक्वेशन काय होईल y 2 प्लस साइन x इज इक्वल्स टू मायनस साइन x प्लस 2. रिअरेंज केलं तर काय होईल y इज इक्वल्स टू आता काय करतो मला 2 मायनस साइन ऑफ x डिवायडेड बाय 2 प्लस साइन ऑफ x हे असं माझं फंक्शन y. एवढं झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं होतं y ऑफ पाय बाय 2 फॉर पाय बाय 2 व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y. आपण x च्या जागी पुढे होता पाय बाय 2 प्लस साइन ऑफ पाय बाय 2
पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 1, सॉरी sin पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 1, म्हणजे 2 - 1 / 2 + 1 म्हणजे हा भेटतो मला 1/3.